नाशिकच्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये शिवसेनेचे उमेदवार एकीकडे प्रचार करतायत। आजचा सुपर संडे आहे आणि आज रविवार असल्याकारणाने घरोघरी जाऊन या ठिकाणी प्रचार सुरू आहे। दुसरीकडे एक अत्यंत धक्कादायक घटना या संपूर्ण परिसरात घडल्याचं सांगितलं जात आहे। या संपूर्ण परिसरामध्ये काल रात्रीच्या सुमारास काही तांदूळ किंवा जादूटोणा केल्याचा संशय या ठिकाणी आपण व्यक्त करताय। नेमका काय प्रकार घडला, काय निदर्शनास आलं आपल्याला? येत्या 15 तारखेला लोकशाहीचा उत्सव आहे। त्या उत्सव म्हणजे होऊ घातलेल्या या महानगरपालिकांच्या निवडणुका आणि 4 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर या ठिकाणी निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। ही सगळी प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना विकासाच्या कामाच्या जोरावर या ठिकाणी आम्ही काम केलेलं आहे, काम करत आहोत। सातत्याने हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून प्रभाग क्रमांक 8 कडे पूर्ण नाशिक शहराचं हे लक्ष आहे। मागच्या 2017च्या निवडणुकीमध्ये सुद्धा या ठिकाणी 4ही नगरसेवक हे शिवसेनेचे मोठ्या फरकाने निवडून आलेले आहे आणि त्या जोरावरती समन्वय साधून या ठिकाणी ह्या भागाचा विकास आम्ही करू शकलो। आणि त्याच्याच माध्यमातून आपण जर बघितलं असेल तर पहिल्या दिवसापासून या ठिकाणी शिवसेनेला हा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। या ठिकाणी घरोघरी जाऊन आमचे औक्षण होत आहेत, बिल्डिंगमध्ये सोसायट्यांमध्ये लोक आम्हाला स्वतःहून बोलून त्या ठिकाणी मिटिंग लावत आहेत, भेटत आहेत। रात्री 10-10 वाजेपर्यंत लोकांशी आमच्याशी संपर्क करत आहेत। याचं कारण असं की ह्या ठिकाणी शिवसेनेची लाट आहे, शिवसेनेला मानणारा मतदार आहे आणि शिवसेनेच्या कामावरती विश्वास ठेवणारा मतदार आहे। दुसरीकडे जर आपण बघितलं कुठलाही कामाचा अनुभव नाही मतदार, आपण कुठल्याही जगात आहोत, आपण लोकशाहीच्या जगात आहोत। लोकशाही आपण या देशामधली सर्वात मोठी जगामध्ये लोकशाही भारतामध्ये आहे आणि त्या लोकशाहीच्या माध्यमातून निवडणूक होत असताना असे अनुचित प्रकार घडणं हे म्हणजे मला वाटतं त्या सगळ्या अवमान आहे, मतदारांचा अवमान आहे। आपण आपल्या कामाच्या आणि विकासाच्या जोरावर मतं मागितली पाहिजे, परंतु असं न होता जर आपण ते व्हिडिओ बघितले, नागरिकांचे फोन आले, गल्लोगल्ली त्या ठिकाणी हळदी कुंकू लावून तांदूळ फेकण्यात आलेले आहे, तसे म्हणजे नागरिकांमध्ये संतापाची लाट या ठिकाणी उसळलेली आहे। माझं आपल्या माध्यमातून जे कोणी असे असतील त्यांना एकच सांगणं आहे की आपण विकासाच्या याच्यावरती आपला मतदार सुज्ञ आहे। आपलं नाशिक हे सांस्कृतिक वारसा लाभलेलं शहर आहे। या ठिकाणी आपण यंत्रभूमी म्हणून मंत्रभूमी बघतो, सिंहस्थ कुंभमेळा येतोय आणि अशा ह्या पद्धतीने जर जादूटोणा पद्धतीने आपण जर निवडणुकाला सामोरं जात असेल तर मला वाटतं ही शर्मेची बाब आहे। कोणाला नेमकं लक्षात आलं, हा प्रकार नेमका तुमच्या लक्षात कसा आला? याच्यामध्ये नागरिकांनी सकाळी आम्हाला 6 वाजता फोन करून व्हिडिओ पाठवले। प्रत्येकाच्या घरासमोर असे काही पद्धतीचे तांदूळ टाकण्यात आलेले होते, त्याचे व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत आहेत आणि त्या संदर्भामध्ये नागरिकांकडून आम्ही तपासना केलेल्या त्या ठिकाणी जे काही CCTV फुटेज आहे, शेवटी आम्ही कायदा पाळणारे लोक आहोत आणि कायदा पाळत असताना या ठिकाणी काही गोष्टी ह्या कायद्याच्या माध्यमातून झाल्या पाहिजे। नक्कीच याची जी काही दखल आहे ती पोलीस प्रशासन किंवा संबंधित प्रशासन या ठिकाणी घेतील अशी मला 100% खात्री आहे। आपण या संदर्भात चौकशी व्हावी अशी काही मागणी केली कोणाकडे? नक्कीच। हे बघा, समोरच्या जे काही निवडणुका म्हटलं की प्रचार प्रसार आणि आरोप प्रत्यारोप होणारच आहे, परंतु आमच्यावरती असे कुठलेही आरोप प्रत्यारोप नाही। परंतु मला असं वाटतंय अजून मतदान 4 दिवस बाकी आहे आणि विरोधकांच्या पायाची खालची वाळू ही घसरलेली आहे। आता दुसरा तिसरा पर्याय नसून आता ह्या जादूटोण्याचा उपयोग होतो की काय, आणि आमचे मतदार हे सुज्ञ आहेत त्यांना, आणि आम्ही 21व्या शतकाकडे आहोत, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा आमच्या मतदारांवर आमच्यावर परिणाम होणार नाही काही। आपण बघतोय की या ठिकाणी विलास शिंदे असतील आणि शिवसेनेचे इतर जे उमेदवार आहेत ते प्रचार करतायत। आजचा रविवार असल्याकारणाने घरोघरी जाऊन या ठिकाणी प्रचार होतोय। दुसरीकडे आरोप असा केला जातोय की काही अज्ञात लोकांनी या ठिकाणी परिसरामध्ये मंतरलेले हळदी कुंकू असलेले तांदूळ जे आहेत ते फेकून या ठिकाणी जादूटोणा करण्याचा प्रयत्न केला आहे का? अर्थात या सगळ्या संदर्भामध्ये आता चौकशी सुरू आहे, तपास सुरू आहे आणि सत्य काय आहे ते समोर येणार आहे। मात्र अशा पद्धतीने जर होत असेल तर राजकारणाची ही अधोगती नेमकी अजून कुठपर्यंत जाणार आहे हा प्रश्न आता इथले रहिवासी उपस्थित करतायत। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।